विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चालू घडामोडीच्या लेक्चरसाठी थोडासा उशीर झालेला आहे, लेट झालेला आहे. काही लेक्चर्स हे राहिलेले आहेत, तर ते लेक्चर्स मी लवकरच अपलोड करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जे काय लेक्चर्स आहेत ते व्यवस्थित तुमचं नियोजन करून तुम्ही ते बघा, कारण तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतात. आणि परीक्षेच्या दृष्टीने आपण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तयार करत असतो. आणि आपल्या अकॅडमीला ऑफलाईनला आपण काय केलेलं आहे, 2 नवीन बॅच सुरू केलेल्या आहेत. आणि यावर्षी आपल्या अकॅडमीचा अतिशय दर्जेदार असा जो काय रिझल्ट आहे तो रिझल्ट आपण यावर्षी दिलेला आहे. नाशिक या शहरामध्ये तब्बल 30 विद्यार्थी जे आहेत ते आपल्या अकॅडमीचे सिलेक्ट झालेले आहेत. त्यासाठी आवर्जून आपल्या अकॅडमीला तुम्ही प्रवेश घ्या. तुम्हाला निश्चितच तुमचं जे काय यश आहे ते संपादन करता येईल. त्यामध्ये निश्चितच आम्ही तत्पर राहू. आजचा आपला जो काय पहिला प्रश्न आहे तो आपण बघणार आहोत. आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण करून देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणत आहे बघा. 2026 या वर्षाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला, अशा प्रकारचा हा प्रश्न आपण तयार केलेला आहे. हा प्रश्न 100% येण्याची शक्यता आहे, कारण या पुरस्कारावरती या अगोदर पण परीक्षेमध्ये प्रश्न आलेले होते. म्हणून हा पुरस्कार महत्त्वाचा आहे. हा प्रश्न चांगला करून ठेवा. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर कैलाश सत्यार्थी असं याचं उत्तर आहे. काही जणांनी या इमेजवरून तात्काळ म्हणजे ओळखलंच असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता कैलास सत्यार्थी हे जे आहेत ही त्यांची करंट जी असलेली जी इमेज आहे ती आपण या ठिकाणी दिलेली आहे. आणि यांना काय मिळालेलं आहे, आता पुरस्कार मिळाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कैलाश सत्यार्थी हे जे आहेत यांना 10 ऑक्टोंबर, आता ही महत्त्वाची तारीख आहे, 2014ला त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. कोणता पुरस्कार मिळाला होता? नोबेल हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार त्यांना शांतता या श्रेणीमध्ये दिला होता. आलं लक्षात? शांततेसाठी त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून त्यांना या श्रेणीमध्ये प्रामुख्याने पुरस्कार दिलेला आहे. आणि कैलाश सत्यार्थी हे जे आहेत 1990 पासून कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ते सांगतो. तर जे बाल हक्क आहेत बघा, बाल हक्कासाठी ते काम करतात. आणि त्याचबरोबर बालमजुरी जी आहे ही बालमजुरी कमी व्हावी यासाठी देखील ते काय करतात, काम करतात. जवळपास त्यांनी 80,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना किंवा मग लहान मुलांना बालमजुरीमधून त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांची सुटका केलेली आहे. असे कैलास सत्यार्थी ज्यांना 2014ला यांच्या कार्याची दखल घेऊन यांना नोबेल पुरस्कार दिलेला आहे किंवा नोबेल पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. अशा व्यक्ती या निश्चितच जगामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आणि त्यांचं कार्य हे निश्चितच आपल्यासाठी प्रेरणादायी किंवा आपल्या समाजासाठी महत्त्वपूर्ण असतं मित्रांनो. तर असे हे कैलास सत्यार्थी यांना हा जो नोबेल पुरस्कार आहे हा 2 व्यक्तींना जाहीर झालेला होता त्याच वर्षी. एक पाकिस्तानची ती जी मलाला युसुफझाई आहे तिला, आणि कैलास सत्यार्थी यांच्या या दोघांमध्ये या पुरस्काराचं विभाजन झालं होतं. आणि त्या पद्धतीने यांना तो पुरस्कार जो आहे हा पुरस्कार मिळाला होता. लक्षात ठेवा, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. ओके, चला पुढे जाऊयात आपण. ही इमेज पण बघत जा. पुढे बघा, आपल्याला काय करतात माहिती आहे का, मार्केटमध्ये एखादं जर नवीन पुस्तक आलं तर त्या पुस्तकावरती आवर्जून प्रश्न विचारले जातात. तर असंच एक पुस्तक या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेलं आहे. पुस्तकाचं नाव अ रोड वेल ट्रॅव्हल्ड. हे जे पुस्तक आहे हे एक आत्मचरित्र आहे. आणि हे आत्मचरित्र कुणाचं आहे अशा प्रकारचा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी आपण तयार केला आहे. आणि हे आत्मचरित्र आहे R.K. राघवन यांचं आत्मचरित्र आहे किंवा यांनी ते लिहिलेलं आहे, हे लक्षात राहू द्या. अलग लक्षात, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे पुस्तक या पुस्तकाचं ते पेज आहे. ओके, फर्स्ट पेज आहे. आणि हे या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे पुस्तक नेमकंच काय झालेलं आहे, पब्लिश झालेलं आहे. पुढे जाऊयात बघा. भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले
यांचं जे काय यांचे वय जे आहे किंवा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं, नुकतंच त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे आणि त्या 92 वर्षाच्या होत्या, हे देखील लक्षात राहू द्या. आशा भोसले हे खूप मोठं नाव आहे, लता मंगेशकर यांच्या बहीण आहेत, ते सर्वांना तुम्हाला माहिती आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यांचं ब्रेंज कॅन्डी या हॉस्पिटलमध्ये मुंबईला काय झालं, त्यांचं निधन झालं. यांचा जन्म हा 1933चा आहे आणि त्यांचं जे निधन आहे ते आता नुकतंच 2026ला झालं, म्हणून तेही लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात. बघा, आर्थिक वर्ष 2025-26 या वर्षामध्ये पवन ऊर्जाचा जर विचार केला तर पवन ऊर्जा क्षमतेत किती गिगावॅटची विक्रमी वाढ जी आहे ही या ठिकाणी साध्य करण्यात आलेली आहे, हे बघायचं आहे आपल्याला. तर ती विक्रमी वाढ जी आहे ती प्रामुख्याने 6.05 एवढी झालेली आपल्याला बघायला मिळेल. आणि टक्केवारीत त्याची इन्क्रीमेंट जर आपण पाहिली तर इन्क्रीज झालेलं आहे 46% एवढी जी काय वाढ आहे ही वाढ प्रामुख्याने यामध्ये झालेली आहे. याला आपण पवन ऊर्जा असं म्हणतो, ही त्याची छत्री लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, ज्याला इंग्लिशमध्ये आपण विंड एनर्जी असं म्हणतो. आणि फायनान्शियल इयर कोणतं, 2025-26 यामधली वाढ आपण बघत आहोत. आणि 2024-25 मध्ये ही वाढ 4.15 गिगावॅट एवढी जी काय एनर्जी होती ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, भारतातील पहिल्या जाहीरपणे समलिंगी खासदार ज्या आहेत त्या कोण ठरलेल्या आहेत, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, मनेका गुरुस्वामी असं याचं करेक्ट उत्तर आहे. आणि या मनेका गुरुस्वामी जे आहेत या बघा वकील व्यवसाय त्यांचा आहे, ॲडव्होकेट आहेत, हे देखील लक्षात राहू द्या. आणि त्या प्रामुख्याने राज्यसभेवरती काय झालेले आहेत, आता निवडून गेलेल्या आहेत किंवा त्यांची निवड करण्यात आलेली आहे राज्यसभेवरती. आणि राज्यसभेवरती प्रामुख्याने मित्रांनो त्या तृणमूल काँग्रेसच्या, बघा तृणमूल काँग्रेस जे आहे तर तृणमूल काँग्रेसच्या काय आहेत त्या खासदार ठरलेल्या आहेत. आणि हे तृणमूल काँग्रेस हा जो पक्ष आहे हा पश्चिम बंगालमधला पक्ष आहे. ओके, पश्चिम बंगाल लक्षात ठेवा. ओके, ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाच्या या काय आहेत आता खासदार आहेत. आणि ज्या खासदार LGBTQ या श्रेणीमधल्या किंवा या लिंगामधल्या प्रामुख्याने आहेत आणि त्या पहिल्या आहेत, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊ मित्रांनो. नंतरचा मुद्दा काय आहे बघा, इथे काय म्हटलंय, व्हिएतनामचे नवे राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांची काय झालेली नुकतीच निवड करण्यात आलेली. तर त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव तो लाम अशा पद्धतीने आहे, हे देखील लक्षात ठेवा. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघूयात. काय म्हटलंय बघा, तर फास्ट ब्रीडर रिॲक्टर तंत्रज्ञान जे आहे व्यवस्थित समजून घ्या. फास्ट ब्रीडर रिॲक्टर जे आहे या तंत्रज्ञानात क्रिटिकॅलिटी गाठणारा भारत हा जगात कितव्या नंबरचा देश आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर भारत हा जो देश आहे हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आणि पहिल्या क्रमांकाचा देश जर आपण पाहिला तर तो रशिया असणार आहे. या ठिकाणी म्हटलंय बघा, इंडियाज फर्स्ट ब्रीडर रिॲक्टर, ओके, FBR, आणि जे कुठे आहे तर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. लक्षात राहू द्या. याही गोष्टी महत्त्वाच्या. पुढे जाऊयात आपण. नंतर काय म्हटलंय बघा, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर भारतात कुठे स्थित आहे किंवा कुठे सुरू करण्यात आलेलं आहे, तर ते प्रामुख्याने कुठे चालू करण्यात आलेलं आहे, कल्पकम. आणि हे कल्पकम कुठे आहे, तमिळनाडू या राज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हे पण लक्षात राहू द्या, तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. आणि हे बघा, तर फास्ट ब्रीडर रिॲक्टरचा अर्थ काय होतो, हा अर्थ इथे समजून दिलेला आहे. व्यवस्थित क्लिअर करा. अ फास्ट ब्रीडर रिॲक्टर इज अन ॲडवाइस न्यूक्लिअर रिॲक्टर. ते कसं रिॲक्टर असतं, न्यूक्लिअर रिॲक्टर असतं, अणुभट्टी असते ती. आणि दॅट जनरेट्स मोर फॅसिल मटेरियल किंवा त्याला आपण फ्यूल असं म्हणतोय. फ्यूल म्हणजे इंधन. इंधन तयार केलं जातं. दॅन कन्झ्युम्स व्हाईल प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. आणि काय कन्झ्युम केली जाते, तर काय प्रोड्यूस केली जाते, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. इट इज टर्म
फास्ट, आणि त्याला कोणती टर्म वापरली जाते तर फास्ट ही टर्म वापरली जाते. इट युटिलाइज यासाठी वापरले जाते. युटिलाइज हाय एनर्जी तयार केली जाते. आणि कशाचं फ्युजन करून बघा तर न्यूट्रॉन्स टू सस्टेन द फ्युजन चेन रिॲक्शन अनलाइक कॉन्व्हेन्शनल रिॲक्टर्स विच एम्प्लॉईज स्लो न्यूट्रॉन्स म्हटलं आहे. आलं लक्षात. न्यूट्रॉनचं फ्युजन घडवून आणलं जातं आणि फ्युजन म्हणजे एकावर एक आदळणे थोडक्यात, आणि त्याच्या माध्यमातून इथे काय केली जाते इलेक्ट्रिसिटी जी आहे ती प्रोड्यूस केली जाते. आपण पुढे समजून घेऊयात काय म्हटलंय बघा. बँकॉक 2026 वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीजमध्ये कोणत्या देशाने पदक मालिकेमध्ये, पदक म्हणजे किती अवॉर्ड मिळाले आहेत किंवा मेडल मिळाले आहेत असं आपण म्हणूयात, आणि त्या पदक मालिकेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे असा कुठला देश आहे तर भारत हाच देश आहे. कोणता देश आहे? भारत हाच देश आहे. भारताने जवळपास 16 पदके जिंकलेली आहेत किंवा मिळवली आहेत. त्यामध्ये गोल्ड मेडल 7 आहेत. त्यानंतर परत तुम्ही जर विचार केला तर रौप्य जर पाहिलं तर 5, कांस्य 4 आहेत. त्यानंतर हे आहे बघा कोरिया आहे 2 नंबरला, 3 नंबरला इंडोनेशिया, 4 नंबरला थायलंड, 5 नंबरला चायना. आता एवढं काय दूर जात नाहीये म्हणून सोडून देतो विषय. एक शेवटचं बघा, कर साथी ही AI पॉवर्ड वेबसाईट कोणत्या विभागाने सुरू केली, म्हणून हा पण एक महत्त्वाचा पॉईंट बनतो बघा. कोणत्या विभागाने चालू केलेली? 100% हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. AI पॉवर्ड, AI वरती जास्त भर दिला जात आहे परीक्षेत, आणि म्हणून याचं करेक्ट उत्तर काय? आयकर विभाग. आयकर विभागाने AI पॉवर्ड वेबसाईटचा वापर हा या ठिकाणी केलेला आहे. हे देखील लक्षात राहू द्या. आणि हे त्याचा अशा पद्धतीने आपण इथे लोगो पाहत आहोत. हे इमेज लक्षात राहू द्या. कर साथी नावाची ही इमेज आहे. ओके, लक्षात राहू द्या. इंडियाज न्यू AI चॅटबॉट फॉर ITR फिलिंग अँड टॅक्स हेल्प असं म्हटलं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात आणि उर्वरित जे काही लेक्चर्स आहेत ते लवकरच घेऊन येणार आहे. एक एक लेक्चर व्यवस्थित तुम्ही क्लिअर करा, बघा. हे लेक्चर तुमच्यासाठी निश्चितच फायदेशीर असणार आहेत. ओके, या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.